सर्वांना प्रेमळ प्रभू येशूच्या नावामध्ये प्रियांनो सलाम आहे. आजचा दिवस आणि आजचा हा प्रभूवर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित प्रियांनो जाऊ. एक स्तोत्र या सुरुवातीच्या वेळेला आपण वाचूयात. स्तोत्र 8 मी आपणासाठी वाचत आहे आणि ते वाचून आपण छोटीशी प्रार्थना आपण करूया. देवाचे गौरव आणि मानवाची थोरवी, मुख्य गवयासाठी गीती चालींवर गावयाचे दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरिले आहे. तू बाळके व तान्हुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे. आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पाहावे तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी. मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे. त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहे. तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहे. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेविले आहे. शेरडे, मेंढरे, गुरेढोरे ही सारी, तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. हे परमेश्वरा आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाम किती थोर आहे. परमेश्वर वाचलेलं वचन आपल्यासाठी प्रियांना आशीर्वादित करू. आपण एक प्रार्थना या सुरुवातीच्या वेळेला करूया. प्रिय प्रभुदेवा, आम्ही खरोखर मनापासून तुझे आभार मानतो या सुंदरशा सकाळच्या समयासाठी. तुझी स्तुती, तुझा गौरव प्रभू आम्ही करतो की मागील संपूर्ण आठवडाभर तू आम्हाला सांभाळलं आणि हा सुदीन प्रभुवार तू आम्हाला दाखवलास. त्याबद्दल खरोखर तुला गौरव सन्मान देत असताना आम्ही तुझ्या सर्व आशीर्वादांबद्दल व तुझ्या सर्व कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र प्रभू, आज आमची होणारी सर्व भक्ती, गीत गायन आणि तुझं पवित्र वचन देखील आज आम्ही तुझ्या हातामध्ये देतो आणि ही प्रार्थना करतो की ये प्रभू, तू आज आमच्याशी तू बोल. तुझ्या महान पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं प्रभू तू आमची भेट घे व आम्हापैकी प्रत्येकाला तुझ्या अद्भुत कृपेनं भरून तू चालव. आज आम्ही सर्वजण जसे आहोत तसं तुझ्या हातात समर्पित होत ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून देवा पाहतोय. आमेन. परमेश्वराच्या नावाला प्रियांनो गौरव व सन्मान असो. आजचा दिवस खरोखर आपल्यासाठी आशीर्वादित आहे आणि आज आपण काही गीत गाऊन देवाचं गौरव या ठिकाणी करत असताना आज आपल्यामध्ये ऑनलाईन माध्यमाच्या द्वारे खोपोली या ठिकाणावरून चर्च ऑफ द नॅझरीनचे रेव्हरंड प्रीतम कसबे जे आहेत तर ते आपल्यासाठी आजची भक्ती चालवणार आहेत. मी रेव्हरंड प्रीतम कसबे यांचे आभार मानतो की त्यांनी आपली विनंती मान्य केली आणि ते आज आपल्या या भक्तीमध्ये सामील झालेले आहेत आणि आनंद वाटत आहे की दरवेळेला आपल्याला नवीन नवीन जे लोक आहेत ते गीतांमध्ये चालवण्यासाठी व आपल्या या भक्तीमध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत. तर रेव्हरंड प्रीतम कसबे यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी यावं आणि सुंदरशा रीतीने आपल्याला आज भक्तिगीतांमध्ये चालवावं. आमेन. प्रभूची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि मधुर नावामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आजच्या या उपासनेमध्ये, प्रार्थनेमध्ये. प्रियांनो, आजची आराधना सुरू करण्याअगोदर आपण प्रभूचं वचन वाचूया. स्तोत्रसंहिता गीत नंबर 34. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळवेल. दिन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती बनवूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडविले. एक लहानशी प्रार्थना आपण करूया. प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, अतिशय मनापासून तुझे उपकार आणि आभार मानतो. पुन्हा एक बार बापा, तुझं पवित्र नाव घेण्याकरता, तुझी स्तुती, आराधना आणि उपासना करण्याकरता एक नवीन संधी तू आम्हाला दिलीस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. कारण बापा, आम्हाला माहीत आहे की या वेळेला जगामध्ये असंख्य लोक पवित्र परमेश्वरा आज जग सोडून निघून गेलेले आहेत. परंतु ही तुझी दया आहे की आम्ही आजपर्यंत पवित्र परमेश्वरा सुरक्षित आहोत आणि जिवंत आहोत. आम्ही तुला हीच प्रार्थना करतो प्रभू, आमच्या ह्या जीवनाद्वारे बापा तुझी इच्छा पूर्ण कर. आमच्या जीवनाद्वारे तुझ्या नावाचा महिमा करून घे पवित्र परमेश्वरा. आणि प्रभूजी,
तुझ्या नावाची सेवा तू आमच्याद्वारे करून घे. आजची संपूर्ण भक्ती, संपूर्ण प्रार्थना आणि ही आराधना आम्ही तुझ्या पवित्र आणि सर्वशक्तिमान हातामध्ये समर्पित करतो. सर्व काही तुझ्या हातात सोपवतो. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र आणि गोड नाम करत आहे म्हणतो आहे. आमेन. तुमच्या सर्वांचं प्रभू येशूमध्ये मी स्वागत करत आहे आणि विशेष करून मी रेव्हरंड विक्रांत लोंढे यांना धन्यवाद देतो की त्यांनी ऑनलाईन भक्ती करण्याकरता, आराधना करण्याकरता त्यांनी मला आमंत्रण दिलं आणि तुमचं देखील मी आभार मानतो, मंडळीचे देखील मी आभार मानतो. तर चला प्रियांनो, आपण काही गीत गाऊन आपण प्रभूची आपण आराधना करूया, त्याची आपण स्तुती करूया. सुंदरसे एक उपासना संगीतमधलं गीत आहे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाच्या उले खळखळाटे. हे सुंदरसं गीत आहे, आपण हे गाणार आहोत. फुले
धन्यवाद असो प्रियांनो. आणखी आपण एक सुंदरसं गीत गाणार आहोत जे सर्वांच्या परिचयाचं आहे आणि गीत करता म्हणतो, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, मेरी सांसों में तेरा नाम रहे, हे प्रभु तू ही तू.
धन्यवाद असो. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. यावेळेला प्रियांनो, आपण आराधनेमध्ये जाणार आहोत आणि माझा विश्वास आहे आपण जेथे कुठे आहात, परमेश्वर आपल्या हृदयामध्ये, आपल्या सभोवती, आपल्या कुटुंबामध्ये उपस्थित आहे. कारण त्याच्या गुणवैशिष्ट्यांचं एक गुणवैशिष्ट्य म्हणजे तो ओमनी प्रेझेंट आहे. एकाच वेळेला सर्व ठिकाणी तो उपस्थित राहतो. आणि म्हणून जरी आपण भौतिकरीतीने सोबत नसू, परंतु आपल्यासोबत तो आहे. आपण जेथे कुठे आहोत. तर चला प्रियांनो, आपण आपले नेत्र बंद करूया, आपल्या माना त्याच्या समोर झोपूया आणि सुंदरसं आराधनेचं आपण गीत गाऊया. ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा.
आम्ही आमच्या जीवनाद्वारे फक्त आणि फक्त परमेश्वराची स्तुतीच करू शकतो, धन्यवादच देऊ शकतो. कारण त्याने आम्हाला मृत्यूपासून वाचविलेलं आहे. त्याने आम्हाला अनंत जीवन दिलेलं आहे, सर्वकालिक जीवन दिलेलं आहे. तर चला प्रियांनो, आपण यावेळेला प्रार्थनेमध्ये पुढे जाण्याबद्दल एक छोटीशी आपण प्रार्थना करूया. त्याला म्हणून दे बाप्पा, आमच्या जीवनाचा तू स्वीकार कर. तुझ्या इच्छा योजना आम्हाला समजू दे आणि आमचं जीवन तुला पूर्णपणे समर्पित करण्याकरता आमच्या मनाची तू तयारी कर. प्रार्थना करूया. आकाश पृथ्वीचा निर्माण करत्या सदाजीवी पवित्र परमेश्वरा, जो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे, तुझ्या समोर आम्ही स्वतःला नतमस्तक करतो. तुझी प्रभुता, तुझं सामर्थ्य, तुझं सार्वभौमत्व, तुझं ज्ञान आम्ही कबूल करतो. कारण प्रभू, तुझ्या युगाच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आहे. तुला ना आदी ना अंत आहे. आणि म्हणून बाप्पा, आम्ही तुझ्या विश्वास ठेवून आमची भिस्त जग ठेवतो. आणि बाप्पा, आम्ही निश्चिंत राहतो, कारण तुला सर्व गोष्टी ज्ञात आहेत, सर्व गोष्टी तुझ्या नियंत्रणामध्ये आहेत. प्रभू, आम्ही विनंती करतो, आमच्या ह्या जीवनाचा तू स्वीकार कर. जेवढे आमचे भाऊ आणि बहीण आज प्रार्थनेमध्ये जुडले गेले आहेत, तर सर्वांना तू स्पर्श कर. जर कोणी संकटात आहे, आजारपणामध्ये आहे, कुठल्या गरजेमध्ये बाबा, सर्वांचे संकट, आजारपण, गरजा बाप्पा तू जाणतोस. तुझ्या महिमेकरता, गौरवाकरता बाप्पा, त्या सर्वांना बाप्पा तू पवित्र परमेश्वरा त्यांच्या चिंता आणि काळजांमधून बाहेर काढ आणि त्यांच्या जीवनाचा स्वीकार तू कर. त्यांना तुझा मोठा आशीर्वाद दे. त्यांचं पवित्र परमेश्वर तारण तू कर. पवित्र परमेश्वर त्यांचा उद्धार तू कर. प्रभू, आम्ही स्वतःला जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातांमध्ये समर्पित करतो. ये प्रभू, आमचा ताबा तू घे आणि आमची सर्व ही प्रार्थना तू मान्य कर. आजची संपूर्ण भक्ती आम्ही तुझं स्वागत करतो. आमचे प्रिय बाळासाहेब रजनी विक्रांत लोंढे आणि प्रभूजी, त्यासाठी त्यांचा परिवार आणि त्यांची संपूर्ण मंडळी तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही समर्पित करत आहोत. सर्व मान, महिमा, सन्मान गौरव तुला देऊ. ही लहानशी प्रार्थना आमचा आणि जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नाम करत आहे म्हणून तो आहे. आमेन. देवाची स्तुती असो. अतिशय सुंदर रीतीने रेव्हरंड प्रीतम कसबे यांनी आपल्याला भक्तीमध्ये चालवलेलं आहे आणि देवाचे आभार मानतो त्यांच्यासाठी, त्यांच्या जीवनासाठी, त्यांचे कुटुंब आणि खोपोली चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये जे काही आज ते सेवा कार्य करत आहेत त्याबद्दल खरोखर देवाची स्तुती असो. त्यांना देवाने जी कृपादान दिलं आहे त्याबद्दल देखील देवाचे आज आपण आभार मानूया. तर चला, आज आपण यावेळेला एक विशेष प्रार्थना करूया मध्यस्थीची आणि या प्रार्थनेमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी आज आपण देवाजवळ जाऊ, त्याची कृपा त्याला मागूया प्रियांनो. आणि विशेष आपण प्रार्थना करूया. या दिवसांमध्ये पिकांची पेरणी चालू आहे आणि पुष्कळ जणांचे फोन येऊन प्रार्थनेसाठी ते विनंती करत आहेत. तर देवाजवळ आपण मागूया की या दिवसांमध्ये, या सीझनमधली ही पेरणी देवाने आशीर्वादित करावी. विशेष करून आज आपण प्रार्थना करू, बाळू दळवी जे आपले बंधू आहेत, त्यांचे आईवडील हे कोरोना बाधित आहेत आणि त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे. तर त्यांच्या प्रकृतीसाठी देखील आज आपण विशेष प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. प्रिय प्रभुदेवा, मी तुला मनापासून धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझा गौरव करतो आणि आजच्या भक्तीसाठी तुझे खरोखर आभार मानतो. सुंदरशा गीतांमध्ये रेव्हरंड प्रीतम यांनी आम्हाला चालवलं, त्याबद्दल प्रभू आम्ही तुला सन्मान, गौरव आणि महिमा प्रभू देतो. आज रेव्हरंड प्रीतम कसबे यांच्यासाठी प्रभू आम्ही तुला प्रार्थना करतो की जे काही गीतं त्यांनी गायलेली आहेत व प्रभू आम्ही सर्वांना तुझ्याबरोबर भक्तीमध्ये एकत्र घेण्यासाठी प्रभू त्यांनी एक या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल प्रभू आम्ही खरोखर तुला धन्यवाद देतो त्यांच्या जीवनासाठी. आणि आज आम्ही प्रार्थना करतो की पाळकसाहेबांची सेवा तू आशीर्वादित कर. चर्च ऑफ द नॅझरीन खोपोली या ठिकाणी त्यांची जी सेवा कार्य आहे ते करत असताना लागणारी कृपा तू त्यांना दे. मार्गदर्शन प्रभू तू त्यांच्याबरोबर राहू दे व त्यांच्याच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला प्रभू तू आशीर्वाद दे व त्यांची मंडळी, त्या ठिकाणचे लोक प्रभू या दिवसांमध्ये विशेष कृपेनं तू त्यांना चालव आणि सर्व अडचणींमधून पण प्रभू त्यांना तू दूर ठेव. त्यांच्या दोन्ही मुली प्रभू तुझ्या हातामध्ये देतो आणि ही प्रार्थना करतो की या दिवसात त्यांना देखील तू चांगलं आरोग्य आणि त्यांचं संगोपन आणि त्यांची वाढ तुझ्या कृपेमध्ये प्रभू हो. प्रभू देवा,
आज आम्ही विशेष प्रार्थना करतो. आमचा भाऊ प्रभू बाळू दळवी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये काम करतो आणि त्याचे आईवडील प्रभू दोघंही प्रादुर्भावाने आजारी आहेत, ॲडमिट केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना प्रभू तुझ्या कृपेची गरज आहे. आम्ही विशेष प्रार्थना करतो की तुझ्या सामर्थ्यशाली हाताचा स्पर्श तू त्यांना कर आणि प्रभू तू जो आमचा महान आरोग्याचा दाता आहेस, तुझ्या दयेनं प्रभू तू त्यांना आरोग्य दे आणि आज विशेष त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य करावं आणि पूर्ण आरोग्य देऊन त्यांच्याद्वारे एक नवीन साक्ष तुझ्यासाठी प्रभू तू तयार करावी. म्हणून आज आम्ही तुला या दोनही आईवडिलांना प्रभू तुझ्या हातामध्ये देतो आणि विशेष आज आम्ही बाळू दळवी आणि त्याचे बंधू आणि सर्व प्रभू या धावपळीमध्ये असताना आम्ही तुला विनंती करतो की त्यांना तू मनाची शांती दे, तुझ्यावर त्यांनी विश्वास ठेवून चालावं आणि प्रत्येक गोष्टीला प्रभू तुझ्याकडं प्रभू त्यांनी मार्गदर्शन मागावं, यासाठी देखील तुझी कृपा तू त्यांच्यावरती असू दे. आणि प्रार्थना करतो आजचं येणारं पवित्र वचन देखील आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कर आणि या वचनाच्याद्वारे प्रभू तू आमच्याशी बोल. मी नाही तर प्रभू तुझ्या महान पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आज आमच्याशी बोल व तुझा संदेश प्रभू तू माझ्या प्रभू मानवी ज्ञानानं नाही तर तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रभू खरोखर आम्हाला तो या ठिकाणी भक्तीमध्ये चालव, अशी विनंती आणि आग्रहाची आणि कळकळीची कृपा प्रभू आम्ही तुला मागतो. प्रार्थना करतो येणारं सर्व प्रभू वचन आशीर्वादित करत असताना आम्ही सर्वांनी फक्त ते ऐकावं असं नाही तर त्यातलं प्रभू तुझं गूढ आम्ही समजून घेण्यासाठी आमचे अंतःकरणाचे कान आणि नेत्र प्रभू तू उघड की जेणेकरून आम्ही ते ग्रहण करावं आणि फक्त ऐकणारे नाही तर त्याप्रमाणे वागणारे व वर्तन करणारे असे आम्ही सर्वांनी व्हावं. म्हणून प्रभू तुझी कृपा तू दे. सर्व सन्मान गौरव तुला देत ही लहानशी विनंती तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून देवबापा तू आहे. आमेन. प्रभूच्या नावाला पुन्हा एक वार धन्यवाद असो. प्रियांनो, आज देवाच्या संदेशाकडे आणि वचनाकडे आज आपण वळणार आहोत आणि आपण ही जी संदेश मालिका प्रियांनो ह्या दिवसात चालू केलेली आहे त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचं जे 50व्या दिवशी आगमन झालेलं आहे त्या दिवसापासून आपण ही घेत आहोत आणि त्यामध्ये मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं की पवित्र आत्मा हे त्रेक देवातील तिसरी व्यक्ती आहे आणि त्याचं व्यक्तित्व जे आहे ते आपण पाहिलेलं आहे की पवित्र बायबलमध्ये त्याच्यासाठी वापरण्यात आलेले जी नामं किंवा सर्वनामं आहे ही पुरुषवाचक व्यक्तिवाचक आपण म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीला वापरण्यात आलेली अशी आहेत. दुसरी गोष्ट आपण पाहिली की पवित्र आत्मा एखादी व्यक्ती जशा प्रकारे वागते, बोलते, कार्य करते तशाच प्रकारे तो कार्य करतो, तो बोलतो, तो सांगतो, तो आज्ञा करतो, त्याला विचार करण्याची शक्ती आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये भावना आहेत आणि तो खिन्न होतो हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला पवित्र आत्म्याचं व्यक्तित्व जे आहे ते आपल्याला दिसतं. परंतु आज आपण या ठिकाणी आजच्या भागामध्ये जे वळणार आहोत तर ते पवित्र आत्म्याचं दैवत्व जे आहे त्याकडे आपण प्रियांनो पण पाहणार आहोत. आता पवित्र आत्मा जेव्हा आपण म्हणतो त्रेक देवातील तिसरी व्यक्ती जी आहे की आपण पाहिलं की याचा अर्थ असा होत नाही की पिता म्हणजे मोठा आहे, पुत्र म्हणजे लहान आहे आणि पवित्र आत्मा म्हणजे छोटा आहे किंवा त्याचा दर्जा कमी आहे, परंतु ते तिघही समान आहेत आणि आपण पाहतो की त्यांचं कार्य देखील त्याच प्रकारे तेवढंच महत्त्वाचं आहे. क्रम हा आपण यासाठी वापरतो कारण पवित्र शास्त्रामध्ये हा क्रम जो आहे तो नेमलेला आहे आणि म्हणून आपण पिता, पुत्र, पवित्र आत्मा हा क्रम नेहमी पवित्र शास्त्राच्या आधारावरती आपण वापरतो. येशू ख्रिस्तानं देखील बाप्तिस्मा ज्या वेळेला देण्याची वेळ आलेली आहे आणि आज्ञा केली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे बाप्तिस्मा द्यावा आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा त्यांना द्यावा असं येशू जो आहे तो म्हणत आहे. म्हणून हे आपण या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. पवित्र आत्माचं देवत्व ज्यावेळेला आपण म्हणत आहोत त्यांनो तर पवित्र आत्मा हा सर्वसमर्थ देव आहे आणि तो सर्व बाबतीमध्ये पिता आणि जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे यांच्याशी समान आहे. सर्व बाबतीत देवत्वाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो व्यक्तित्व त्याचं वेगळं आहे, जसं पुत्राचं व्यक्तित्व वेगळं आहे तसं पवित्र आत्म्याचं व्यक्तित्व वेगळं आहे. आपण पाहतो तो आत्मा आहे, त्याला कुठल्या प्रकारचं काय म्हणतो आपण त्याला शरीर किंवा आकार त्याला नाही आणि
तो आकारविरहित असा आत्मा अग्नीच्या स्वरूपात त्याला वेगवेगळी प्रतीकं वापरलेली आहेत ते आपण पाहणारच आहोत नंतरच्या वेळेला. परंतु वेगवेगळे त्याला त्या ठिकाणी बोललेलं आहे, प्रतिकात्मक शब्द वापरले. पाणी, अग्नी, त्याच्यानंतर वारा, तेल आहे, कबूतर आहे, आवाज आहे, शिक्का आहे आणि अशी वेगवेगळी प्रतिकात्मक त्याला नावं जी आहे ती देण्यात आलेली आहेत. तर परंतु महत्त्वाची जी गोष्ट आज आपण या ठिकाणी पाहत आहोत की पवित्र आत्म्याचं दैवत्व हे आपण समजून घेताना तो त्रेक देवातील तिसरी व्यक्ती आणि पिता आणि पुत्राशी सर्व बाबतीमध्ये समान असणारा देव तो आहे आणि त्याचं सामर्थ्य जे आहे ते तशाच प्रकाराचं आहे. आणि हे समजून घेत असताना आपण एक गोष्ट महत्त्वाच्या लक्षात घेणं गरजेचं आहे की एका देवामध्ये जी गुणवैशिष्ट्ये असायला पाहिजेत किंवा आहेत, ही सर्व प्रकारची गुणवैशिष्ट्ये आपल्याला पवित्र आत्म्यामध्ये दिसतात आणि त्याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये अगदी उत्पत्तीपासून प्रगटीकरणामध्ये केलेला आपल्याला आढळतो. तर आज आपण त्याचं दैवत्व जे आहे ते पाहत असताना जी गुणवैशिष्ट्ये आपण मागील काही दिवसांपूर्वी त्रिएक देवाबद्दल म्हणा किंवा परमेश्वराची जी गुणवैशिष्ट्ये म्हणून आपण पाहिली, ॲट्रिब्यूट्स ऑफ गॉड ज्याला आपण नाव दिलेलं होतं, तर ती जी संदेश मालिका आहे ती जर पाहिली नसेल तर तुम्ही मागे जाऊन पाहू शकता. त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की परमेश्वराचं गुणवैशिष्ट्य आहे की एखाद्या व्यक्तीला आपण देव कधी म्हणू शकतो किंवा देव कोण आहे. जर जगामध्ये देव अस्तित्वात आहे तर त्यामध्ये कुठल्या प्रकारचे गुणधर्म किंवा गुणवैशिष्ट्ये असायला पाहिजेत त्या संबंधानं आपण पाहिलेलं आहे. आणि तेच गुणवैशिष्ट्य आपल्याला पित्यामध्ये सापडतात, तेच गुणवैशिष्ट्य आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी तंतोतंत पवित्र आत्म्यामध्ये देखील तीच गुणवैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून आपण म्हणतो की पवित्र आत्मा हा पित्याशी आणि पुत्राशी सर्व बाबतींमध्ये या गुणवैशिष्ट्यांच्या आणि या समान आहे, परंतु त्याचं व्यक्तित्व हे वेगळं आहे, हे समजून आपण घेऊया. तर आज आपण त्याच्या काही गुणवैशिष्ट्यांकडे अगदी थोडक्यामध्ये जे आहे प्रियांनो पाहणार आहोत. पहिलं जे गुणवैशिष्ट्य आपण पाहतो की परमेश्वराबद्दल बोललं गेलेलं आहे की तो सार्वकालिक आहे. परमेश्वर हा सार्वकालिक आहे. त्याचप्रमाणे जसा देव पिता हा सार्वकालिक आहे तसा पवित्र आत्मा देखील सार्वकालिक आहे. सदा सर्व काळासाठी तो अनंत काळापासून अस्तित्वात आहे आणि सार्वकालिक तो आहे हे आपल्याला पवित्र बायबल प्रियांनो सांगतं. इब्री लोकासपत्र याचा 9वा अध्याय आणि 14वं वचन जर आपण काढलं तर या वचनामध्ये त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं सार्वकालिकता जी आहे ती आपल्याला दर्शवलेली आहे. इब्री 9:14, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत्सद विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करील, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर इब्री लोकासपत्राचा जो लेखक आहे तो या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल यावेळेला बोलत आहे आणि तो म्हणत आहे की सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःला, जो स्वतः निष्कलंक असा होता त्याने स्वतःला देवाला अर्पण केलेलं आहे, त्या ख्रिस्ताचे रक्त, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपली सत्सत विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करेल. जे निर्जीव कृत्य आहेत, ज्याला काही अर्थ नाही, ज्याला जीव नाही, अशा कृत्यापासून आपल्याला शुद्ध करण्यास त्या ठिकाणी करणार आहे. आणि ती कशी करणार आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे, परंतु पवित्र आत्म्याच्या योगे ती जी आहे आपली बुद्धी, सत्सत विवेक बुद्धी ही शुद्ध केली जाणार आहे. आणि फक्त पवित्र आत्म्याच्या योगेच म्हटलं नाही तर या ठिकाणी इब्री लोकासपत्रामध्ये असं बोललेलं आहे की सार्वकालिक आत्म्याच्या योगे, जो आत्मा सार्वकालिक आहे, सार्वकालिक म्हणजे सदा सर्व काळासाठी जो अस्तित्वात असणारा आहे, ज्याला आरंभ नाही, ज्याला शेवट नाही आणि तो अनंत काळासाठी असणारा जो आत्मा आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे की तो आत्मा सार्वकालिक आहे. आणि म्हणून आपण पाहतो की जसा पिता सार्वकालिक आहे, जसा पुत्र हा सार्वकालिक आहे, तसा पवित्र आत्मा देखील सार्वकालिक आहे. आणि म्हणून आपण पाहिलं की उत्पत्तीच्या अगदी आरंभीच्या काळापासून सृष्टीच्या निर्मितीमध्ये त्याचं अस्तित्व आहे
आणि उत्पत्ती 1:1 मध्येच आपण पाहिलं की जलनिधींच्या पृष्ठभागावरती देवाचा आत्मा तळपत राहिलेला होता. त्या सृष्टीच्या निर्मितीमध्ये तो उपस्थित होता, तो सक्रिय होता. आणि फक्त तिथंच नाही तर संपूर्ण आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिसतं की जुन्या कराराच्या मध्ये आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यात आहे. आणि 50व्या दिवशी जेव्हा तो उतरलेला आहे तेव्हापासून शेवटच्या दिवसांपर्यंत किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत आणि त्याच्यानंतरही तो कार्य करत राहणार आहे असं पवित्र शास्त्रांमध्ये दिलेलं आहे. तर हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, समजून आपण घेणं गरजेचं आहे की पवित्र आत्मा कोण आहे. त्याचं व्यक्तित्व मागच्या रविवारी आपण पाहिलं, परंतु आज आपण त्याचं देवत्व समजून घेत असताना ही सगळ्यात पहिली गोष्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे की पवित्र आत्मा हा सार्वकालिक आहे. सार्वकालिक आहे, तो अविनाशी आहे, त्याला अंत नाही प्रियांनो, हे आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून या पहिल्या ज्या शास्त्र भागामधून किंवा पहिल्या मुद्द्यातून आपल्याला प्रगट या ठिकाणी होत आहे. व तोच पवित्र आत्मा जो आहे त्याच्या योगानं किंवा त्यानं जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे आहे ख्रिस्ताच्या रक्तानं आपल्याला आपल्या ज्या निर्जीव अशा कृत्यांपासून तो आपल्याला शुद्ध करणार आहे. पवित्र आत्मा जो आहे प्रियांनो आपल्याला शुद्ध करणारा तो आहे. आपली सत्सद विवेक बुद्धी, आपले विचार जो आहे देखील तो शुद्ध करणारा आहे. आणि मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं की पवित्र आत्मा हा ज्ञानी आहे, सर्वज्ञ, आणि त्याच्यामध्ये ज्ञान आहे, त्याची बुद्धी अगम्य आहे आणि तो आपल्याला त्याच्यामध्ये सहाय्य पुरवत आहे. पुढे देखील आपण त्याच्याबद्दल तेच पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहतो की पवित्र आत्म्यामध्ये जे 3 ओमनीज आपण पाहिलेले होते ॲट्रिब्यूट्स ऑफ गॉडमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण ते देखील त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये ओमनी प्रेझेन्स ऑफ गॉड आपण पाहिलं, ओमनीशियन्स ऑफ गॉड आपण पाहिलं, आणि ओमनीपोटेंट ऑफ गॉड म्हणजे काय की देव हा सर्व सामर्थ्यशाली आहे, देव हा सर्व ठिकाणी उपस्थित आहे, आणि देव हा सर्वज्ञ किंवा सर्वज्ञानी असा तो आहे. तर पवित्र आत्म्याबद्दल देखील हे 3ही गुणवैशिष्ट्ये प्रियांनो लागू होतात. तो सर्वत्र उपस्थित आहे याबद्दल पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की पवित्र आत्मा सर्वत्र त्या ठिकाणी किंवा सर्व उपस्थित असणारा असा देव तो आहे. स्तोत्र संहिता जर आपण 139 काढलं आणि त्याची 7 ते 10 वचनं जर आपण वाचली तर याच्यामध्ये पवित्र आत्म्याचं जे अस्तित्व आहे सर्वत्र त्याबद्दल बोललेलं आहे प्रियांनो. तर इथं या ठिकाणी म्हणतं की स्तोत्रकर्ता म्हणतो की मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवील, तुझा उजवा हात मला धरून ठेवील. त्यांनो पवित्र परमेश्वरासाठी वापरण्यात आलेलं जे या ठिकाणी गुणवैशिष्ट्य संबंधानं हे संदर्भ किंवा वचन आहे तेच पवित्र आत्म्याबद्दल बोललेलं आहे की स्तोत्रकर्ता म्हणतो की तुझा आत्मा हा सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी तो उपस्थित आहे. आणि ही गुणवैशिष्ट्य अतिशय महत्त्वाची आहे प्रियांनो. सैतान असू द्या, तो एकाच वेळेला सर्व ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही. मनुष्य म्हणून आपण आणि तुम्ही आणि मी ते सर्वजण एकाच वेळेला सर्व ठिकाणी उपस्थित आपण राहू शकत नाही. परंतु देव जेव्हा आपण म्हणतो त्याच्या गुणवैशिष्ट्यांमध्ये त्याच्यामध्ये ते सामर्थ्य किंवा ते आहे की तो एकाच वेळेला सर्व ठिकाणी सर्व उपस्थित सर्वत्र त्या ठिकाणी तो आहे, उपस्थित आहे. आणि पवित्र आत्म्याबद्दल बोलले आहे की तो देखील त्या ठिकाणी सर्व ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण मनुष्य म्हणून त्याच्या आत्म्यापासून कोठेही पळून जाऊ शकत नाही. सर्व ठिकाणी देवाचा आत्मा प्रियांनो आपल्या बरोबर आहे, तो सर्व ठिकाणी आहे, सर्वत्र तो आहे आणि एकाच वेळेला सर्व ठिकाणी त्याची नेत्र त्याच्या आहेत प्रियांनो. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की वचनामध्ये की तुझ्या समक्षतेपासून मी कोठे पळून जाऊ, मी तुझ्या समक्षतेवर, कारण देवाची व त्या पवित्र आत्म्याची समक्षता सर्व ठिकाणी आहे व त्याच्या आत्म्यापासून आपण निघून जाऊ शकत नाही, त्याच्या समक्षतेपासून आपण पळून जाऊ शकत नाही. तो म्हणतो की मी वरती आकाशामध्ये चढलो, अधोलोकी मी आपल्या अंथरूण केले तरी पाहतो तेथे आहेस. पहाटेचे पंख धारण करून अगदी समुद्राच्या पलीकडच्या तीरावर जरी राहून जाऊन मी राहिलो तरी त्या ठिकाणी तुझा हात मला चालवणार आहे.
त्या त्या ठिकाणी परमेश्वराचा पवित्र आत्मा आहे प्रियांनो, तिथं देव आहे. त्याची समक्षता ती सदा सर्व काळ आणि विशेष करून सर्व ठिकाणी आपल्यासाठी आहे प्रियांनो. ही आपल्याला दिसत आहे. तो सार्वकालिक आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली की तो सर्वत्र किंवा सर्व उपस्थित असा असणारा देव प्रियांनो पवित्र आत्मा आहे. तिसरी महत्वाची गोष्ट की पवित्र आत्मा हा सर्व सामर्थ्यशाली आहे किंवा सर्व समर्थ तो आहे. लूका शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 35 जो वचन वाचलं तर त्याच्यामध्ये म्हटले आहे की देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल व परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल, म्हणून त्याचा जन्म होईल. आणि आपण पाहतो की त्याला पवित्र देवाचा पुत्र असे या ठिकाणी म्हणतील. आणि इथं जेव्हा देवदूतानं दर्शन दिलेलं आहे लूका शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचतो, त्यावेळेला देवदूत या ठिकाणी सांगत आहे की हे कसं घडणार आहे, तर पवित्र आत्मा तुझ्यावर येणार आहे आणि तो जो परात्पर पवित्र आत्मा आहे त्याच्या सामर्थ्यानं किंवा त्याचं सामर्थ्य जे आहे तुझ्यावरती छाया करणार आहे. म्हणजे काय की या ठिकाणी पवित्र आत्मा जो आहे तो सामर्थ्यशाली आहे. त्याच्यामध्ये सर्व त्या ठिकाणी सामर्थ्य जे आहे आपण पाहतो पवित्र आत्म्याचं. उत्पत्ती 1:27 सांगतं की देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला गेला, नर व नारी अशी ती निर्माण केली गेली. तर ज्या वेळेला आपण पाहतो की मनुष्याचं जे निर्मिती आहे ते देवाच्या सामर्थ्यानं व त्याच्या प्रतिरूपाचं जे आहे ते घडलेलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म देखील तशाच प्रकारे आपल्याला झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर पवित्र आत्मा हा सामर्थ्यशाली परमेश्वर देवा आहे. आणि मागील आठवड्यामध्ये पण आपण अजून एक शास्त्र भाग वाचलेला होता, प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय 8वं वचन. त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः शिष्यांना सांगत आहे की पवित्र आत्मा तुम्हावर येईल व तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल प्रियांनो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मग तुम्ही यरूशलेम, यहुदिया, शोमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल असं येशू म्हणत आहे. आणि यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की स्वतः प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जेव्हा पवित्र आत्मा या ठिकाणी येणार आहे तो सामर्थ्यानं येणार आहे. आणि तो फक्त सामर्थ्यानं येणार नाही तर तो आपल्याला सामर्थ्य देणारा तो देव आहे प्रियांनो. तुम्हाला त्याच्याद्वारे सामर्थ्य प्राप्त होईल आणि तो या जगामध्ये सर्वात सामर्थ्यशाली असा प्रियांनो देव आहे. हे आपल्याला या वचनांमधून पाहायला मिळतं की पवित्र आत्मा हा सर्व सामर्थ्यशाली किंवा सर्व समर्थ देव प्रियांनो तो आहे. चौथी गोष्ट, पवित्र आत्मा हा सर्वज्ञ आहे किंवा सर्वज्ञानी आहे. त्याला देखील बुद्धी आहे व त्याची बुद्धी ही अगम्य अशी आहे. त्याला ज्ञान आहे. मागील आठवड्यामध्ये देखील आपण याबद्दल पाहिलं की पवित्र आत्म्याचं ज्ञान ते आहे. 1 कोरिंथ्याचा 2रा अध्याय आणि 10 आणि 11 वचन. 1 कोरिंथकरास पत्र 2रा अध्याय 10 आणि 11 वचन. कारण देवाने ते त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा क्षमा करा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे, तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणीही नाही. सुंदर असं वचन प्रियांनो हे आहे. आणि पवित्र आत्म्याचं ज्ञान जे आहे ते आपण पाहतो ते त्या ठिकाणी इथं नमूद केलेलं आहे की मनुष्याला कदाचित आपण वरून ओळखू शकत नाही की मनुष्याला, परंतु देवाचा आत्मा इतका ज्ञानी आहे की तो अंतःकरण पारखणारा आहे. आणि फक्त अंतःकरणच पारखत नाही तर तो आत्मिक गोष्टी, देवाच्या गहन अशा गोष्टी ओळखणारा, त्या शोधणारा तो आहे. तो मनुष्याला त्या देवाच्या दैवी सामर्थ्याचं, त्याचं अस्तित्वाचं ज्ञान करून देणारा जर कोण आहे तर तो देवाचा त्या ठिकाणी प्रियांनो आत्मा आहे. तो आपल्याला देवाविषयी प्रियांनो खात्री करून देत असतो. आपण पुढे जाऊन पाहणार आहोत की कशा प्रकारे पवित्र आत्मा कार्य करतो. तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की ज्ञान देण्याचं काम, सत्यामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला जर कोण करतो तर तो आपला मार्गदर्शक कैवारी पवित्र आत्मा प्रियांनो तो आहे. हे या ठिकाणी सांगितलं. तर तो सर्वज्ञानी असा परमेश्वर आहे प्रियांनो, हे या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. त्याच्यानंतर 6वी महत्वाची गोष्ट की 5वी महत्वाची गोष्ट की देवाचा जो आत्मा आपण पाहतो त्याला पवित्र आत्मा म्हटलं गेलेलं आहे प्रियांनो, की तो पवित्र आहे. तो आत्मा जो आहे
तर तो पवित्र आत्मा आहे हे या ठिकाणी बोलले गेलेलं आहे. आणि या पवित्र देणगीविषयी प्रभू येशू ख्रिस्त देखील सांगत आहे की देव जो आहे की देवाचा आत्मा हा पवित्र आत्मा आहे, तो आपल्याला शुद्ध करतो आणि तो पवित्र करणारा तो आहे. तर लूक 11:13 मध्ये त्या देणगीबद्दल येशू जेव्हा बोलतो तेव्हा म्हणतो की तुम्ही वाईट असताना तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. आणि येशूच्या सेवा कार्यामध्ये आपण पाहतो की येशूने देखील देवाच्या या महान आत्म्याला आपण पाहतो की पवित्र म्हणून संबोधलेला आहे. तो पवित्र आत्मा, तो फक्त आत्मा म्हणून आपण पाहत नाही, तो पवित्र आहे, तो शुद्ध आहे प्रियांनो. तो आपण त्याचं जी पावित्र्य जे आहे ते इतकं महान आहे. पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या शास्त्र भागांमधून आपण पाहतो आणि पवित्रतेसाठी जी वेगवेगळी शब्द किंवा त्या ठिकाणी फ्रेजेस वापरण्यात आलेले आहेत, तर त्याच्यामधून पवित्र आत्माचा देखील आपल्याला उल्लेख होतो. सॅन्टिफिकेशन हा शब्द जो आहे तो पाहतो आपण, जो आलेला आहे टू सॅन्टिफाय, तर त्याचा जो आपण पाहतो की होलीनेस देखील आपण त्याला म्हणतो, पवित्रता जी आहे ती देवाची, त्याला 3 महत्त्वाचे मूळ शब्द आहेत. आणि त्याला म्हटलंय रेडियन्स आहे, त्याच्यानंतर शुद्धता आहे आणि वेगळं केलं गेलेलं आहे. की रेडियन्स म्हणजे त्या ठिकाणी जसं रेडिएशन असतं तशाच प्रकारे ती तेज जे आहे परमेश्वराचं, तो अग्नीपेक्षाही मोठा, त्याने काही ठिकाणी त्याला अग्नी म्हणून देखील दाखवलेला आहे किंवा सांगितलेलं आहे की तो, परंतु तो प्रत्यक्षात अग्नी नाही, तर अग्नीसारखा तो आहे, प्रतीक म्हणून वापरलंय, परंतु त्याच्यापेक्षाही अग्नीपेक्षाही जास्त प्रभावी, सामर्थ्यशाली तो असणारा तो देव आहे. आणि म्हणून तो आत्मा आहे. म्हटलेलं की देवाचा आत्मा जो आहे तर तो पवित्र आहे, या ठिकाणी सांगितलेला आहे. 6वी गोष्ट, देवाचा जो पवित्र आत्मा आहे हा सत्य आहे, त्याच्या ठाई सत्य आहे. जसं परमेश्वर देव जो आहे तो सत्याचा देव आहे, त्याच्या ठाई आपण पाहतो असत्य नाही, कुठल्या प्रकारे खोटेपणा नाही, कुठल्या प्रकारे आपण पाहतो अशुद्धता किंवा हे नाही. तर इथं आपल्याला या ठिकाणी दिसतो की सत्यता जी आहे ती पवित्र आत्म्यामध्ये देखील त्या गुणवैशिष्ट्याच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. योहानाचं शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 6 आणि 7 वचन जर आपण वाचली तर त्याच्यामध्ये म्हटलं की जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त पाण्याने केवळ नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा हा सत्य आहे. काय सांगितलंय तर की आत्मा हा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणारा आहे. आणि पाण्याने रक्ताने नाही आलेला तो जो देव आहे, फक्त पाण्याने केवळ आलेला नाही, तर तो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आलेला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त जो आहे तो आलेला आहे. आणि त्याविषयी जी साक्ष आपण पाहतो देतो तर तो देवाचा आत्मा आहे आणि तो सत्य आहे. इथं वचन सांगत आहे की कारण आत्मा सत्य आहे. कंसात म्हटलं की कारण की स्वर्गात साक्ष देणारे तिघे आहेत, पिता, शब्द आणि पवित्र आत्मा, हे तिघे एक आहेत, असं कंसामध्ये या ठिकाणी पहिले योहान याचा 5वा अध्याय 6 आणि 7व्या वचनामध्ये प्रियांनो सांगितलेलं आहे. तर स्वर्गामध्ये जे आहेत त्याच्यामध्ये म्हटलं की ते तिघे आहेत. कोण आहेत? पिता आहे, शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि पवित्र आत्मा म्हटला हे आहेत. आणि हे तिघे हे 3 नसून ते एक आहेत या ठिकाणी बोललेलं आहे. त्यापैकी आत्मा जो आहे तो साक्षीदार आहे, तो साक्ष देतो. कोणाविषयी साक्ष देतो? तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याविषयी आणि त्याच्या रहस्याविषयी साक्ष देणारा तो आहे त्याच्यात. तर इथं म्हटलं आणि तो आत्मा सत्य आहे, हे या वचनामध्ये सांगितलेलं आहे. योहानाचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 16वं वचन काय सांगतं प्रियांनो आपण पाहूया. मी पित्याला विनंती करील, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. तर तो जो कैवारी म्हटलेला आहे तो सत्याचा आत्मा आहे प्रियांनो. आणि म्हणून पवित्र आत्मा हा सत्याचा आत्मा आहे किंवा सत्य असा असणारा तो आत्मा प्रियांनो आहे. हे या वचनातून आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी कळत आहे. तर देवाच्या गुणवैशिष्ट्यांच्या संबंधामध्ये पवित्र आत्म्यामध्ये देखील तेवढीच सत्यता आहे. तो सत्य देव आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय.
सातवी गोष्ट त्याच्या गुणवैशिष्ट्यांपैकी पवित्र आत्म्याला देवाप्रमाणे सदिच्छा देखील आहे. तो इच्छा करतो आणि नेहम्यामध्ये आपण वाचलं होतं मागील आठवड्यामध्ये 9:20 मध्ये की तो त्या लोकांना, इस्रायल लोकांना शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून त्याचा आपला सदात्मा जो आहे तो त्या ठिकाणी देतो आणि तो त्यांच्या इच्छेप्रमाणे जे आहे प्रियांनो तो लोकांना त्याचं ज्ञान जे आहे ते वाटून देत असतो. व पवित्र आत्म्याच्या कृपादानांविषयी पण बोललेलं आहे की तो ज्याला इच्छा वाटते त्याला ती कृपादान एक एक करून वाटून देत असतो. तर पवित्र आत्म्याला आपण पाहिले या ठिकाणी इच्छा देखील आहे. तर पवित्र आत्मा देखील देवाप्रमाणे सहभागितेमध्ये राहणारा आहे आणि याबद्दल पौल देखील वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा उल्लेख करतो ते त्यावेळेला किंवा आशीर्वाद परमेश्वराकडून मागून देतो तर त्यावेळेला तो या ठिकाणी सांगत आहे की दुसरे करीन 13वा अध्याय आणि 14वा वचनामध्ये आपण पाहू, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. तर पवित्र आत्म्याची सहभागिता या ठिकाणी म्हटलेला आहे की हा पवित्र आत्मा आपल्या सहवासामध्ये राहतो. देवानं त्याला जो पाठवलेला आहे तर ते आपल्याबरोबर सहसंगती करण्यासाठी पाठवलेला आहे आणि आपण नेहमी त्याच्या उपस्थितीमध्ये सदा सर्व काळ असावं अशी देवाची प्रियांनो आपल्या संबंधानं इच्छा आहे ही या ठिकाणी दिसतं. आणि हे सर्व काही समजून घेत असताना देवाची गुणवैशिष्ट्ये अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट ही आहे प्रियांनो की आपल्याला समजणं गरजेचं आहे की पिता जसा देव आहे, पुत्र जसा देव आहे, तसा पवित्र आत्मा देखील तो देव आहे आणि सर्व बाबतीमध्ये त्या ठिकाणी पुत्राशी आणि पित्याशी तो समान असा असणारा आहे व त्यांच्यामध्ये असणारी सर्व गुणवैशिष्ट्ये ही पवित्र आत्म्यामध्ये देखील आहेत आणि तो फक्त देवच करू शकतो अशा गोष्टी देखील पवित्र आत्मा जो आहे तो करतो किंवा करणारा तो आहे. आणि उत्पत्तीमध्ये आपण पाहतो की निर्मितीमध्ये त्याचा जो हात आहे तो या जगाला, या सृष्टीला निर्माण करताना मनुष्याला जेव्हा घडवलं गेलेलं आहे त्यावेळेला देखील त्यानं तो निर्माण करू शकतो. आणि फक्त निर्मितीची जी प्रक्रिया आहे किंवा निर्मिती ही फक्त देवच करू शकतो. तुम्ही आणि आम्ही काही त्या ठिकाणी निर्माण करू शकत नाही प्रियांनो. आपण जे आहे त्यापासूनच वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो, परंतु काहीही अस्तित्वात नसताना त्या ठिकाणी जे निर्माण केलं गेलेलं ही सृष्टी आहे त्यामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य व त्याची सक्रियता आपल्याला पाहायला मिळते. योगाचं पुस्तक याचा 33वा अध्याय 4 वचनामध्ये योग म्हणतो की देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे. किती सुंदर या ठिकाणी की इथं स्पष्ट सांगत आहे की मनुष्याची जी निर्मिती केली गेलेली आहे तो स्वतःबद्दल बोलत आहे की मला कोणी निर्माण केलं तर देवाच्या त्या पवित्र आत्म्यानं निर्माण केलेलं आहे असं तो म्हणतो. आणि हा जो पवित्र आत्मा जो सर्व सामर्थ्यशाली किंवा सर्व समर्थ आहे त्याच्या श्वासानं, तो श्वास म्हणजे काय आहे तर तो श्वास मध्ये पवित्र आत्मा किंवा तो प्राणवायू आहे प्रियांनो. आपल्याला देवाचा आत्मा त्याने त्याच्यात फुंकलेला आहे आणि त्याने मला जीवन प्राप्त झाले आहे असं योग कबूल करतो. तर निर्मितीची जी प्रक्रिया आहे किंवा जी गोष्ट आहे तर ही जसा फक्त देवच करू शकतो तसं पवित्र आत्मा देखील करू शकतो, कारण तो त्रिएकातील एक व्यक्ती आहे. तारण जे आहे ही देखील कार्य, तारणाचं जे कार्य आहे ते पवित्र आत्म्याच्या द्वारेच प्रियांनो आपल्यामध्ये होत असतं. पहिलं करिंथ्याचा 6वा अध्याय 11 वचनामध्ये म्हटलं की आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते तरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे तुम्ही झालात. म्हणजे काय की पवित्र आत्मा जो आहे तो आपल्याला धुण्याचं काम करतो, आपल्याला शुद्ध करण्याचं, आपल्या पापांपासून आपल्याला मुक्त करण्यासाठी, आपलं तारण करण्यासाठी तो आपल्याला शुद्ध करण्याचं काम त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून तारणामध्ये देखील पवित्र आत्म्याचं कार्य आणि त्याची सक्रियता आहे. इफिस 1:13 आणि 14 मध्ये म्हटलं, तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेला पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी बनवून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. प्रभूची स्तुती असो
की पवित्र आत्मा जी मुक्ती, जे तारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे प्रियांनो आपल्याला देण्यात आलेला आहे. आणि त्या तारणाविषयी आपल्याला म्हटलेलं आहे की तारणाविषयीचे जे म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याचा आपल्या ठाई तो शिक्का किंवा मुद्रण करण्यात आलेला आहे. आणि हा जो पवित्र आत्मा आहे तो आपल्याला एक विसार म्हणून देण्यात आलेला आहे. आपल्या वतनाचा म्हणजे आपलं तारण देवानं केलेलं आहे, आपल्याला देवानं त्याची खात्री दिलेली आहे, त्याचा विसार म्हणजे आपल्याला परमेश्वरानं देऊ केलेला पवित्र आत्मा प्रियांनो आहे. आणि म्हणून तारणाच्या प्रक्रियेमध्ये पवित्र आत्म्याचं कार्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे की हा पवित्र आत्मा जो आहे त्याच्यामध्ये देवाची सर्व गुण वैशिष्ट्ये आहेत. देव करू शकतो ती सर्व कार्य तो करू शकत आहे. आणि याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आपल्यावरती त्या ठिकाणी जो आहे तो आलेला आहे आणि तो आपल्याला चालवत आहे, तो आपला कार्य करणारा तो आहे, तो आपल्याला जीवन देणारा देखील आहे. आत्मा योहान 6:63 मध्ये म्हटलं की आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत प्रियांनो, असं वचन म्हटलेलं आहे की वचनामध्ये योहानच्या शुभवर्तमानामध्ये बोललेलं आहे. येशू म्हणतो की इथं म्हटलं की आत्मा जो आहे तो जिवंत करणारा आहे, तो जीवन देणारा आहे प्रियांनो, तो नवीन सृष्टी निर्माण करतो, मनुष्याला जिवंत देणारा देखील तो आहे. आणि म्हणून आत्मा जो आहे त्याचं कार्य तारणामध्ये आहे, नवीन जीवनामध्ये आहे. आणि विशेष करून महत्त्वाची गोष्ट की आपल्या पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्याय निवाड्याच्या विषयी तो आपली आणि जगाची खात्री करणारा देखील तो आहे. हे आपल्याला याच्यातून दिसत आहे. तर वचन सांगतं की तरी मी तुम्हाला खरे सांगतो की मी जावे हे तुमच्या हिताचे हे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी म्हणजे तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवील, तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवाडाविषयी जगाची खात्री करेल, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. तर पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे? तर पवित्र आत्मा ज्या वेळेला आपल्यावरती येतो प्रियांनो किंवा तर त्यावेळेला तो आपल्याला आपल्या पापाविषयी सर्वात अगोदर जाणीव करून देतो, त्याची खात्री करून देतो की तुम्ही आणि मी हे पापी आहोत, याच्याविषयी तो आपल्याला खात्री करून देतो. नीतिमत्वाविषयी खात्री करून देतो. जर आपण पश्चाताप केला, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि पश्चातापी अंतःकरणानं येशूवरती आपल्या तारणासाठी विश्वास ठेवलेला आहे, तर आपलं तारण झालेलं का नाही याबद्दलची खात्री त्या नीतिमत्वाविषयी करून देणारा तो पवित्र आत्मा आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये जो न्याय निवाडा प्रियांनो होणार आहे त्याविषयी देखील जगाची खात्री करून देणारा म्हणजे हा पवित्र आत्मा प्रियांनो आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा जो आहे तो त्रिएक देवातील एक तिसरी व्यक्ती आहे आणि तो पिता आणि पुत्राशी सर्व बाबतीमध्ये समान आहे, हे या वचनांमधून प्रियांनो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तो पापाची जाणीव करून खात्री करून देतो, नीतिमत्वाविषयी तो आपली खात्री करून देत आहे आणि येणाऱ्या दिवसात न्याय निवाड्याविषयी देखील तो सर्वांची खात्री करून देणारा तो देव आहे प्रियांनो, हे दिसतो. त्याची कृपादानं देखील आहेत, तर त्याबद्दल आपण पुढील आठवड्यामध्ये प्रियांनो पाहणार आहोत. तर फक्त आज या ठिकाणी आपण पाहतो की पवित्र आत्म्याचं जे देवत्व आहे व एका देवामध्ये जी सर्व गुणवैशिष्ट्ये आहेत ती सर्व गुणवैशिष्ट्ये आपल्याला पवित्र आत्म्यामध्ये दिसतात आणि फक्त देवच करू शकतो अशा महान सामर्थ्यशाली गोष्टी देवाचा पवित्र आत्मा तो करू शकतो. तो सत्य आहे, तो कैवारी म्हणून आपल्याला देण्यात आलेला आहे आणि तोच आहे की आपल्या तारणाविषयी प्रियांनो आपल्याला वतनाचा विसार म्हणून परमेश्वर देव आपण दिलेला आहे. आणि 50व्या दिवशी तो आपल्यासाठी या भूतलावरती उतरला की त्यानं आपल्यामध्ये राहून सहभागिता, सहसंगती करावी आणि आपला मार्गदर्शक, आपल्या सत्यामध्ये चालवणारा तो देवाचा सत्याचा आत्मा म्हणून त्यानं आपल्यामध्ये चालावा. खरोखर किती महान असा परमेश्वराचं हे कार्य आहे की पवित्र देव म्हणून पवित्र आत्म्याकडं आपण त्या ठिकाणी पाहायला पाहिजे. पुष्कळ लोक पवित्र आत्म्याकडं देव म्हणून पाहत नाही किंवा त्याच्याबद्दल खोटं शिक्षण जे आहे ते पसरवत आहेत. परंतु आज तुम्ही आणि मी ज्या वेळेला त्याच्याकडे पाहत आहोत त्यावेळेला पवित्र आत्मा कोण आहे, त्याचं अस्तित्व, त्याचं व्यक्तित्व काय आहे, त्याचं देवत्व काय आहे, पवित्र आत्म्याची कार्य काय आहेत
त्याचं कार्य काय आहे, त्याची कृपादानं काय आहेत आणि ती कशा प्रकारे आपल्याला देण्यात आलेली आहे आणि पवित्र आत्मा आपल्याबरोबर राहून कुठल्या कुठल्या गोष्टी करणार आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. परंतु आज या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला इथं सांगत आहे की पवित्र आत्मा जो येतो आपल्यावरती, त्यावेळेला सर्वात अगोदर जो कार्य करतो तर ते कार्य म्हणजे आपल्या पापाविषयी प्रियांनो आपल्याला जाणीव करून देतो, खात्री करून देतो. आणि म्हणून जर आपल्या ठाई देवाचा आत्मा आहे किंवा देवाचा आत्मा आपल्या ठाई आलेला आहे तर निश्चित रूपामध्ये आपले पाप आपल्याला दाखवणार आहे, तो दाखवणार आहे. आणि म्हणून आपण त्याच्यासमोर जाऊन नतमस्तक होणं, त्याच्याजवळ जाऊन पश्चाताप करणं गरजेचं आहे. कारण तारण देणारा तोच एक जिवंत आत्मा आहे. नवीन जीवन देणारा, जिवंत करणारा परमेश्वराचा महान पवित्र आत्मा हा आपला देव आहे. देवा करो की या वचनाच्याद्वारे तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद देऊ. आपण यावेळेला शेवटची प्रार्थना प्रियांनो करूया. प्रिय देव बाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझा गौरव करतो व ही प्रार्थना तुला करतो. सुंदरशा वचनाच्याद्वारे प्रभू तू आज आमची भेट घेतलीस आणि प्रभू तू या वचनाच्याद्वारे बोलला की देवाचा जो महान पवित्र आत्मा, जो पवित्र देव, ज्याच्यामध्ये सर्व देवाची गुणवैशिष्ट्ये आहेत, ती आज आम्हाला शिकायला मिळालेली आहेत. व तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे प्रभू तू ती आम्हाला दाखवून दिलेली आहेस, म्हणून तुझे उपकार आम्ही आभार मानतो. आणि पवित्र देव, जो पवित्र आत्मा, याला आम्ही नमन प्रभू करतो. तो आम्हासाठी दिलेला एक वचनाचा विसार म्हणून आम्ही त्याचा स्वीकार करतो आणि प्रभू त्याच्या कार्यासाठी तुला धन्यवाद देतो. आज आम्ही प्रार्थना करतो, ज्यांना ज्यांना हा देवाचा आत्मा प्रभू त्यांच्या पापांचे विषयी देवबापा जाणीव करून देत आहे, त्या प्रत्येकाला तू हे अंतःकरण दे की त्यांनी आपल्या जीवनामध्ये पश्चाताप करावा, देवाला शरण यावं, मागं फिरावं आणि प्रभू विशेष रीतीने तू त्यांच्यासाठी ठेवलेलं तारण त्यांनी प्राप्त करून घ्यावं. सर्व काही तुझ्या हातामध्ये समर्पित करत ही छोटीशी लहानशी प्रार्थना आमचा तारणारा उद्धारक प्रभू येशू याच्या गोड आणि पवित्र नावात करतो, म्हणून देवबापा तू आहे. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपण देवाकडून शेवटचा आशीर्वाद प्रियांनो मागून घेऊया. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहसंगती आज, उद्या आणि सदा सर्व काळ आपल्या सर्वांबरोबर ते त्याच्या कृपेत आणि त्याचं अस्तित्व आणि त्याचं दैवत्व जाणून घेण्यासाठी आता आणि सदा सर्व काळ सहाय्य करत राहू. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, माझा विश्वास आहे की या संदेश मालिकेच्याद्वारे प्रभू तुमच्याशी बोलत आहे, माझ्याशी वैयक्तिकरीतीने बोलत आहे आणि हे शिकून मला देखील आशीर्वादित परमेश्वर करत आहे, म्हणून देवाला धन्यवाद. ही संदेश मालिका चुकू नका, कुठलाही त्याच्यातून त्या ठिकाणी खंड पडत नका देऊ. तर याच्यामध्ये आपण पुढच्या रविवारी पवित्र आत्म्याची जी कार्य आहेत आणि विशेष करून या कार्यामध्ये तो करत असताना त्याने दिलेली कृपादाने देखील आपण आहेत, त्याबद्दल विशेष आपण पाहणार आहोत. प्रभू करो की तुम्हाला त्यामध्ये आशीर्वाद देऊ. थँक्यू.